नमस्कार मित्रांनो, आज आपण जी गोष्ट ऐकणार आहोत त्याचे नाव आहे जंगलातील संघर्ष. एक हिरवेगार घनदाट जंगल होते. तेथे सारे प्राणी आनंदात राहत होते. ससा, माकड, हत्ती, वाघ आणि अनेक पक्षी. गेल्या काही दिवसात जंगलामध्ये काहीतरी बदल होत होता. नदीचे पाणी कमी पडू लागले होते. झाडे कोमेजू लागली होती. प्राण्यांमध्ये भीती पसरली होती. कोणाला काही समजत नव्हते. ससा म्हणतो, आता काय करायचे आपण? माकड म्हणते, देवावर सोडूया. हत्ती म्हणतो, देवावर नाही, आपण प्रयत्न करू, स्वतःवर विश्वास ठेवू. आपल्या छोट्या सशाला ते पटते. तो म्हणतो, ठीक आहे, आपण प्रयत्न करू. आपण नवीन पाण्याचे ठिकाण शोधू. पण सारे प्राणी त्याला हसतात आणि म्हणतात, अरे अरे, तू एवढा लहान, तू काय करशील? ससा मात्र निर्धार पक्का करून एकटा जंगलामध्ये पाणी शोधण्यासाठी निघतो. जंगलामध्ये काटेरी झुडपे, दगड, भीतीदायक आवाज. कशालाच मुळी घाबरत नाही बरं का आपला ससा मित्रांनो. त्याला वाटेत साप, गरुड, कोल्हा अनेक प्राणी भेटतात, पण तो काय हार मानत नाही. साप त्याला म्हणतो, काय रे, इकडे काय करतोयस? ससा म्हणतो, माझ्या जंगलासाठी पाणी शोधतोय मी. साप त्याला म्हणतो, अच्छा, धैर्यवान आहेस छोट्या. ससा पुढे चालू लागतो. खूप ऊन असते. तो खूप थकून जातो. त्याला मनातून एक आवाज येतो, थोडे पुढे जा. त्या आवाजाने तो उत्साही होतो आणि पुढे चालू लागतो. त्याला एक गुहा दिसते. त्या गुहेमध्ये तो जातो आणि पाहतो तर काय, अरे, हेच ते पाणी, इथेच आहे. तो आनंदाने ओरडतो, नाचतो, गातो आणि धावत धावत आपल्या जंगलामध्ये मित्रांना बोलवण्यासाठी जातो. मित्रांनो, पाणी सापडले मला. माकड म्हणते, खरंच? हत्ती म्हणतो, चल दाखवा मला. सगळे प्राणी पाणी पाहून आनंदाने उड्या मारू लागतात. मित्रांनो, आपल्याला सशाने हेच शिकवले, धैर्य, प्रयत्न, आत्मविश्वास असेल तर कोणतीही अडचण पार करता येते. मोठेपणा शरीरात नाही, तो मनात असतो.